वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेदानि स्मरेन्नित्यं महापातकनाशनं विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वतीहृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं तं यजाम्यहं। ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च निराहुकेतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। नमस्कार मंडळी, साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 31 मे 2026 ते 6 जून 2026 व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की जे कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ आमच्या चॅनलवर बघत आहेत, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक ज्योतिषविषयक व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल। चला तर मग येणाऱ्या आठवड्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। मेष राशी, या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक विचार, कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि व्यावहारिक निर्णय यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल। शुक्र सूर्य संयोगामुळे धन आकर्षण योग तयार होत असल्यामुळे काहींना अचानक धनलाभाची संधी मिळू शकते। बुधाचा प्रभाव बोलण्यात चातुर्य देईल, पण मंगळाच्या प्रभावामुळे काही वेळा शब्द कठोर होण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचा प्रभाव मानसिक अस्वस्थता देईल, मात्र गुरुवारनंतर परिस्थितीत सकारात्मक बदल जाणवतील। नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना हा आठवडा स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा राहील। वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात। सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना कागदपत्रे किंवा अधिकृत कामांना गती मिळेल। व्यावसायिकांसाठी ग्राहक वाढीचा योग्य काळ आहे। विशेषतः बांधकाम, इलेक्ट्रॉनिक, शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या आणि ऑनलाईन सेवा देणाऱ्या मेष राशीच्या जातकांना चांगला लाभ या आठवड्यात होऊ शकतो। एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो। भागीदारीत काम करणाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील नवीन पद्धती शिकवणारा असणार असून स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना अनुभवी व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन मिळेल। काही विद्यार्थ्यांचा अभ्यास रात्रीच्या वेळेला अधिक प्रभावी होईल। वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारांकडून भावनिक आधार मिळेल। घरात एखादा शुभ कार्याची चर्चा होऊ शकते। प्रेमसंबंधात अचानक भेट किंवा मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल, मात्र संशय आणि अहंकार नात्यात न आणलेला बरा। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मेष राशीच्या जातकांना थोडासा खर्चिक राहणार आहे। घरगुती वस्तू, दुरुस्ती किंवा वाहनावर खर्च वाढू शकतात। जुन्या अडकलेल्या पैशांपैकी काही रक्कम परत मिळण्याची शक्यता या आठवड्यात आहे। गुंतवणूक करताना मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका। आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना उष्णतेमुळे थोडासा थकवा, डोळ्यांची जळजळ, पित्त आणि स्नायूंचा ताण जाणवू शकतो। तेव्हा सकाळी लवकर उठा, भरपूर पाणी प्या आणि तिखट पदार्थ कमी खा, त्यामुळे तुमची प्रकृती चांगली ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। ध्यान आणि शांत संगीत मन स्थिर ठेवण्याकरता तुम्हाला मदत करेल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9। शुभ रंग आहे केशरी व पांढरा। शुभवार आहे मंगळवार व शुक्रवार। शुभ दिनांक आहे 2 जून व 6 जून। व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका मातीच्या छोट्या भांड्यात थोडे तांदूळ, 1 लवंग आणि थोडासा गूळ ठेवून ते मातीचे भांडे घराच्या छतावर किंवा बाल्कनीत चंद्रप्रकाशात 1 रात्र ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी ते पक्ष्यांना खाऊ घाला। पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय घरातील अडकलेली नकारात्मक ऊर्जा दूर करून मेष राशीच्या व्यक्तींना मानसिक शांतता, आर्थिक प्रवाह आणि निर्णय क्षमता वाढवण्यास सहकार्य करेल। वृषभ राशी, या आठवड्यात वृषभ राशीतच सूर्याचे भ्रमण असल्यामुळे व्यक्तिमत्वात एक वेगळे तेज आणि आत्मविश्वास दिसून येईल। शुक्राचा प्रभाव आकर्षण शक्ती वाढवेल, तर बुधामुळे व्यवहारात चातुर्य येईल। पारंपरिक ज्योतिषानुसार राजसुख योग आणि वाणी लाभ योग यांचा प्रभाव या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना जाणवू शकतो, त्यामुळे समाजात मानसन्मान वाढेल। आठवड्याच्या सुरुवातीला एखादी महत्त्वाची चर्चा किंवा निर्णय तुमच्या बाजूने झुकू शकतो, मात्र हट्टीपणा कमी ठेवणे आवश्यक राहील। नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल। काही जणांना नवीन पदोन्नती, जबाबदारी किंवा
वेगळ्या विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. खास करून बँकिंग, शिक्षण, कला, सौंदर्य आणि प्रशासन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा स्थिर प्रगतीचा असून नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या व्यवहारांमध्ये गती येईल. दुकान, जमीन, वाहन किंवा सजावटीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. भागीदारीतील कामात पारदर्शकता ठेवल्यास मोठा फायदा संभवतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतील. कला, संगीत, डिझाईन आणि भाषा विषयातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत शांत आणि समंजस वातावरण राहील. काही जणांना जोडीदाराकडून आर्थिक किंवा मानसिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल, पण जुन्या गोष्टी उकरून काढणे टाळा. एखाद्या खास व्यक्तीसोबत भविष्याबाबत चर्चा या आठवड्यात करू शकता. आर्थिक बाबतीत हा आठवडा लाभदायक ठरेल. थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीचे विचार पुढे येतील. मात्र लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, मान, सर्दी किंवा थकवा ह्या आठवड्यात जाणवू शकतो. तेव्हा गोड पदार्थांचे सेवन कमी करा. सकाळी लवकर उठा आणि किमान 15 ते 20 मिनिटे योगा व प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीराला नवीन ऊर्जा मिळेल आणि येणारी सर्व आव्हाने तुम्ही सहजपणे पेलवू शकाल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 8. शुभ रंग आहे पांढरा आणि हिरवा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 1 जून आणि 5 जून. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी रात्री एका छोटा स्टीलच्या वाटीत थोडे कच्चे दूध घेऊन त्यात 2 वेलची टाका आणि ती वाटी घराच्या स्वयंपाकघरात उत्तर दिशेला ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दूध एखाद्या फुलझाडाला अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय वृषभ राशीच्या शुक्र तत्वाला संतुलित करून घरातील आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक सौहार्द आणि मानसिक शांतता वाढवण्यास मदत करेल. मिथुन रास या आठवड्यात वृषभेतील सूर्य मिथुन राशीच्या व्यक्तींना अंतर्मुख विचार आणि भविष्यासंबंधी गंभीर नियोजन करण्यास प्रवृत्त करेल. बुधाचा प्रभाव तीव्र असल्याने संवाद कौशल्य उत्तम राहील, पण मन एकावेळी अनेक गोष्टींकडे धाव घेईल. पारंपरिक वैदिक दृष्टिकोनातून गुप्त लाभयोग व बुद्धी विकास योग सक्रिय होत आहेत. त्यामुळे काही गोष्टी शांतपणे केल्यास मोठा फायदा मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यावर एखादी अचानक बातमी किंवा संपर्क तुमच्या कामाची दिशा बदलू शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन कल्पनांमुळे तुमचे वेगळेपण उठून दिसेल. IT, मीडिया, लेखन, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश या आठवड्यात मिळू शकते. वरिष्ठांशी बोलताना आत्मविश्वास ठेवा, पण अतिहुशारी दाखवणे टाळा. व्यावसायिकांसाठी ग्राहकांशी संवाद महत्त्वाचा ठरेल. ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया प्रमोशन किंवा नवीन नेटवर्किंगमधून तुम्हाला ह्या आठवड्यात फायदा मिळू शकतो. काहींना छोटा पण फायदेशीर करार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील गोंधळ दूर करणारा असून नवीन विषय पटकन समजतील. भाषा, पत्रकारिता, कॉम्प्युटर आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम ह्या आठवड्यात मिळणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत प्रवास किंवा एखादा छोटासा आनंदाचा कार्यक्रम ठरवू शकाल. प्रेमसंबंधात संवाद वाढेल, पण जुने गैरसमज वाढणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्या. काहींना जुन्या मित्रांकडून प्रेमाची कबुली या आठवड्यात मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च किंवा अचानक धनलाभ दोन्ही गोष्टी या आठवड्यात जाणवतील. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कर्ज देणे व कर्ज घेणे दोन्हीही टाळलेले बरे. आरोग्याच्या बाबतीत झोप अपुरी राहणे, खांदादुखी, त्वचेचा त्रास किंवा मानसिक थकवा यापासून मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रास होऊ शकतो. तेव्हा मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी ठेवल्यास मन अधिक शांत राहील. सकाळी किमान 15 मिनिटे प्राणायाम करा. हलका फेरफटका मारा. त्यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभांक आहे 5 व 7. शुभ रंग आहे हिरवा आणि आकाशी. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 3 जून आणि 5 जून. व मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी 5 हिरव्या मुगांवर थोडी साखर ठेवून ते एका पानात गुंडाळा आणि जवळच्या झाडाच्या मुळाशी शांतपणे ठेवा.
ठेवताना कोणाशीही काही बोलू नका. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मिथुन राशीच्या बुधतत्वाला स्थिर करून मनातील गोंधळ कमी करतो, संवाद सुधारतो आणि अचानक येणाऱ्या अडचणींमध्ये तुम्हाला योग्य मार्ग सुचवण्यास प्रवृत्त होतो. कर्क राशी. वृषभ राशीतील सूर्य कर्क राशीच्या व्यक्तींना सामाजिक संबंध, मित्रपरिवार आणि भविष्यातील योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करायला लावणारा ठरणार आहे. शुक्र आणि बुध यांच्या प्रभावामुळे मित्र लाभयोग आणि मान सन्मान योग कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्याचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून मदत किंवा मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक चढउतार जाणवतील, पण अंतर्मन योग्य दिशा दाखवेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी घरात नवीन उत्साह निर्माण करेल. नोकरीच्या क्षेत्रात सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. टीमवर्कमधून चांगले परिणाम मिळू शकतात. सरकारी कामे किंवा कागदपत्रांमध्ये अडकलेले प्रश्न हळूहळू मार्गी लागतील. व्यावसायिकांसाठी नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू, शेती, डेअरी किंवा महिलांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष आर्थिक लाभ मिळू शकतो. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क साधेल, मात्र भावनेत येऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी आठवडा कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवणारा राहील. कला, इतिहास, मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये घरातील वातावरण प्रेमळ राहील. जोडीदारासोबत एखाद्या जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकतो. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल, पण अतिसंवेदनशीलता टाळावी लागेल. काहींना कुटुंबाकडून नातेसंबंधासाठी सकारात्मक संकेत ह्या आठवड्यात मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरीचा असून खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. घर, सजावट किंवा कुटुंबासाठी खर्च ह्या आठवड्यात होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना पोटाचे विकार, सूज, पाण्याचे प्रमाण कमी होणे किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण शक्यतो टाळा. चंद्रप्रकाशात थोडा वेळ शांत बसल्यास मानसिक स्थिरता मिळेल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे मोत्यासारखा पांढरा व सिल्वर. शुभ वार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 1 जून व 4 जून. व कर्क राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी रात्री एका छोट्या मातीच्या भांड्यात थोडे कच्चे दूध व तांदूळ घेऊन पाण्यात भिजवलेले 2 बदाम ठेवून ते भांडे घराच्या खिडकीजवळ चंद्रप्रकाशात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ पक्ष्यांना द्या आणि बदाम वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कर्क राशीच्या चंद्रतत्वाला शांत करून मानसिक तणाव कमी करण्यास मदत करेल. घरातील भावनिक वातावरण संतुलित ठेवेल आणि अडकलेली कामे हळूहळू पुढे होण्यास मदत होईल. सिंह राशी. वृषभेतील सूर्य सिंह राशीच्या व्यक्तींना करिअर, प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान ह्याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला भाग पडेल. सूर्य शुक्र प्रभावामुळे प्रतिष्ठा वृद्धी योग आणि कार्यसिद्धी योग ह्या आठवड्यात निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे अचानक पुढे सरकू शकतात. मात्र वृषभस्थ सूर्यामुळे प्रत्येक गोष्ट संयमाने आणि व्यावहारिक पद्धतीने हाताळणं सिंह राशीच्या जातकांना आवश्यक ठरणार आहे. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या वरिष्ठ किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचा महत्त्वाचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रभाव वाढवणारा असून ऑफिसमध्ये तुमचे नेतृत्व कौशल्य उठून दिसेल. नवीन जबाबदारी, मीटिंग किंवा प्रेझेंटेशनमधून तुम्ही स्वतःची छाप पाडण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा संकेत देणारा असून नवीन शाखा, नवीन उत्पादन किंवा जाहिरात या संदर्भात विचार पुढे येऊ शकतात. सोने, कापड, प्रशासन, बांधकाम व राजकारणाशी संबंधित क्षेत्रात तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र अहंकारापासून दूर राहा आणि भागीदारीत तणाव निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्पर्धात्मक वृत्ती वाढवणारा असून स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा स्टेजशी संबंधित क्षेत्रात चांगली कामगिरी सिंह राशीचे जातक या आठवड्यात करू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष कौतुक मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदार तुमच्या निर्णयांना साथ देतील, पण कामाच्या व्यापामुळे वेळ कमी दिल्यास थोडीशी नाराजी निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल. एखाद्या खास व्यक्तीसोबत भविष्यासंबंधी गंभीर विषयावर चर्चा ह्या आठवड्यात तुम्ही करू शकता. जुन्या नातात पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे.
आर्थिकदृष्ट्या आठवडा लाभदायक ठरणार असला तरी प्रतिष्ठेसाठी अनावश्यक खर्च वाढणार नाहीत, याबाबत योग्य ती काळजी घ्या. जमीन, वाहन किंवा घराशी संबंधित विषयात हालचाल दिसतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये उष्णता, रक्तदाब, डोकेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो. तेव्हा पाण्याचे पिण्याचे प्रमाण भरपूर वाढवा, रागावर नियंत्रण ठेवा आणि सकाळी रोज सूर्यनमस्कार घातल्यास तुमची ऊर्जा संतुलित व सकारात्मक ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 4. शुभ रंग आहे सोनेरी व मरून. शुभ वार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 3 जून व 6 जून. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे केशर आणि हळद टाका आणि त्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय सिंह राशीच्या सूर्यतत्वाला सकारात्मक दिशा देईल, आत्मविश्वास वाढवेल आणि मानसन्मानाशी संबंधित अडथळे कमी करण्यास मदत करेल. कन्या राशीच्या जातकांना वृषभेतील सूर्य व्यक्तींना भाग्य, ज्ञान आणि दूरदृष्टी याकडे अधिक केंद्रित करेल. बुधाचा प्रभाव मजबूत असल्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता आणि निर्णयांमध्ये तर्कशक्ती दिसून येईल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार भाग्योदय योग आणि विद्यासिद्धी योग सक्रिय होत आहेत, त्यामुळे अडकलेल्या कामात अचानक मार्ग मिळू शकतो. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांबद्दल आकर्षण वाढेल. काहींना प्रवास किंवा नवीन काही शिकण्याच्या संधी मिळू शकतात. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठ तुमच्या शिस्तप्रिय स्वभावाकडे विशेष लक्ष देतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सरकारी, अकाउंट्स, वैद्यकीय, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगले परिणाम या आठवड्यात प्राप्त होतील. व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजन आणि विस्तारासाठी अनुकूल आहे. छोट्या चुका टाळल्यास मोठा लाभ मिळू शकतो. आयात निर्यात, औषध, पुस्तक, लेखन किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात सिंह राशीची जातके या आठवड्यात विशेष प्रगती साधू शकतात. नवीन व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवणारा असून स्पर्धा परीक्षा आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. एकाग्रता वाढेल आणि शिक्षकांचे उत्तम सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये छोट्या गोष्टींवरून मतभेद होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. त्यामुळे टीकात्मक बोलणे टाळा. प्रेमसंबंधात संवाद सुधारेल. काहींना दूर राहणाऱ्या व्यक्तींकडून अचानक संदेश मिळू शकतो. नात्यात प्रामाणिकपणा टिकवणे महत्त्वाचे राहील. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर राहणार असून बचतीचे नवीन मार्ग या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. जुने थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्यासाठी तगादा लावणं आवश्यक आहे. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित खर्च वाढू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्था, त्वचा व नसांशी संबंधित किरकोळ त्रास या आठवड्यात जाणवू शकतात. तेव्हा शक्यतो वेळेवर जेवण घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि सकाळी हलका योग व प्राणायाम करा आणि कोमट पाणी सकाळी उठल्यानंतर प्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा व क्रीम. शुभ वार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 2 जून व 5 जून. व कन्या राशीकरता ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका स्वच्छ पांढऱ्या कागदावर हिरव्या रंगाच्या पेनाने ओम लिहा आणि त्या कागदाखाली थोडी बडीशेप ठेवून तो कागद अभ्यासाच्या टेबलावर किंवा कामाच्या जागी संपूर्ण दिवस ठेवा. रात्री ती बडीशेप एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कन्या राशीच्या बुधतत्वाला स्थिर करून निर्णय क्षमता वाढवण्यास मदत करेल, कामातील चुका कमी करेल आणि मानसिक तणाव दूर करण्यास सहाय्यभूत होईल. नमस्कार मंडळी, गेल्या 1 महिना मी कुठल्याही प्रकारचा साप्ताहिक राशी भविष्याचा व्हिडिओ किंवा त्या संदर्भात कुठलीही पोस्ट, कुठलेही शॉर्ट्स टाकू शकलो नाही. पण तरीही 1 महिना आपण आमच्या चॅनेलशी जे कनेक्टेड राहिलात आणि आम्हाला जो सपोर्ट केलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद. असेच आमच्या चॅनेलशी जोडलेले राहा. ज्यांनी चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो की कृपया आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे हे लिहायला विसरू नका. धन्यवाद. तुळ रास, या आठवड्यात वृषभेतील सूर्य
तूळ राशीच्या व्यक्तींना अंतर्गत बदल जाणवणारा ठरेल. आर्थिक नियोजन आणि नातेसंबंधातील गांभीर्य ह्याकडे विशेष लक्ष द्या. शुक्राच्या प्रभावामुळे आकर्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे, तर बुधामुळे व्यवहार कुशलता वाढेल. पारंपरिक दृष्टिकोनातून गुप्त धनयोग आणि संबंध वृद्धियोग तयार होत असून त्यामुळे एखाद्या जुन्या ओळखीमुळे अचानक तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलणं टाळलेले बरे. शांतपणे केलेले काम अधिक यश प्राप्त करून देईल. नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी किंवा वेगळ्या कामाची ऑफर तुम्हाला मिळू शकते. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. कला, फॅशन, मीडिया, कायदा आणि डिझाईन क्षेत्रातील व्यक्तींना ह्या आठवड्यामध्ये विशेष यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी भागीदारीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. ग्राहकांशी सौम्य वागणूक ठेवल्यास मोठे काम हातात येण्याची शक्यता आहे. काहींना सोशल मीडिया किंवा जाहिरातीमधून अनपेक्षित फायदा मिळू शकतो. जुन्या अडकलेल्या व्यवहारात हालचाल सुरू होतील. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन कौशल्य शिकण्याचा असून सर्जनशील विषयांमध्ये चांगली प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भावनिक चर्चा वाढतील. काही गैरसमज शांतपणे मिटवले तर नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक वातावरण राहील. काहींना जुन्या प्रेमसंबंधामधून पुन्हा संपर्क येण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना भावनांपेक्षा वास्तवाला महत्त्व देणं आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा सुधारणा दर्शवणारा असून एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो. मात्र दिखाव्यासाठी खर्च वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीसाठी खर्च करावा लागू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना कंबरदुखी, साखरेशी संबंधित त्रास किंवा झोपेची अनियमितता या आठवड्यात जाणवू शकते. तेव्हा थंड पदार्थ कमी खा आणि नियमित चालण्याची सवय ठेवा. संध्याकाळी शांत संगीत ऐका. त्यामुळे मानसिक तणावावर मात करून तुम्ही तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तूळ राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 4 जून व 6 जून. व तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी संध्याकाळी एका छोट्या काचेच्या ग्लासात थोडे गुलाब पाणी आणि एक वेलची टाकून ते ग्लास घराच्या आरशासमोर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गुलाब पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय तूळ राशीच्या शुक्रतत्वाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देईल. घरातील वाद कमी करण्यामध्ये यशस्वी व्हाल. नातेसंबंध तसेच आर्थिक प्रवाहात सौम्यता निर्माण करण्यास सहाय्यभूत होईल. वृश्चिक रास. या आठवड्यात वृषभेतील सूर्य वृश्चिक राशीच्या समोरच्या स्थानात असल्यामुळे नातेसंबंध, भागीदारी आणि सार्वजनिक व्यवहार ह्यांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. मंगळाचा प्रभाव तुमच्या निर्णयामध्ये धाडस वाढवणारा ठरेल, पण रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. पारंपरिक ज्योतिषानुसार संबंध परिवर्तन योग आणि गुप्त यशयोग सक्रिय होत असून त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली चर्चा किंवा व्यवहार अचानक मार्गी लागू शकतात. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट तुमच्या पुढील योजनांसाठी फायदेशीर ठरेल. नोकरीच्या क्षेत्रात तुमची निरीक्षण शक्ती आणि कामातील खोली वरिष्ठांना प्रभावित करेल. संशोधन, सुरक्षा, वैद्यकीय, तांत्रिक किंवा गुप्त माहितीशी संबंधित क्षेत्रात कार्य करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. ऑफिसमध्ये शांत राहून काम केल्यास तुमचा प्रभाव अधिक वाढेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा भागीदारीत सावध राहण्याचा असून नवीन करार करताना सर्व अटी स्पष्टपणे तपासणं आवश्यक आहे. जमीन, खनिज, औषध, विमा व शेअर मार्केटशी संबंधित व्यवसायात विशेष हालचाल दिसेल. काहींना अचानक मोठ्या ग्राहकांचा संपर्क मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात खोलवर लक्ष केंद्रित करण्याचा असून स्पर्धा परीक्षा, विज्ञान, संशोधन आणि मानसशास्त्र क्षेत्रातील वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत गंभीर चर्चा होऊ शकते, पण शांतपणे संवाद साधल्यास नाते अधिक मजबूत ठरेल. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण तीव्र राहील. काहींना जुन्या नात्याबद्दल पुन्हा विचार करण्याची वेळ येऊ शकते. संशय आणि अतिनियंत्रणाची भावना ह्या आठवड्यात टाळलेली बरी.
आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र परिणाम देणारा असून अचानक लाभासोबत अचानक खर्चही संभवतात. कर्ज किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. वारसा हक्क, विमा किंवा कमिशनमधून फायदा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना पोटदुखी, रक्तदाब, गुप्त त्रास किंवा मानसिक ताणतणाव ह्या आठवड्यात जाणवू शकतो. तेव्हा जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा. पुरेशी झोप घ्या. ध्यान व प्राणायाम करा आणि शांत जागी एकांतात बसल्यास तुम्हाला मानसिक स्थिरता लाभेल आणि तुम्ही तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 9. शुभ रंग आहे गडद लाल व तांबूस तपकिरी. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 2 जून व 5 जून. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी रात्री एखाद्या छोट्या लोखंडी भांड्यात काळे तीळ आणि 1 लवंग ठेवून ते भांडे घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तीळ वाहत्या पाण्यात सोडा आणि लवंग एखाद्या झाडाखाली अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय वृश्चिक राशीवरील नकारात्मक दृष्टी आणि मानसिक ताण कमी करून निर्णय क्षमता मजबूत करतो, तसेच अडकलेली कामे गतीने पुढे नेण्यास मदत करतो. धनुरास. वृषभेतील सूर्य धनु राशीच्या व्यक्तींना दैनंदिन कामे, शिस्त आणि आरोग्य ह्याकडे गंभीरपणे लक्ष देण्यास प्रवृत्त करेल. गुरूच्या प्रभावामुळे विचारांमध्ये सकारात्मकता राहील, तर बुधामुळे कामातील नियोजनशक्ती वाढेल. पारंपरिक वैदिक दृष्टिकोनातून कार्यसिद्धी योग आणि सेवा लाभ योग ह्या आठवड्यामध्ये तयार होत आहेत. त्यामुळे मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखादे अडकलेले काम पूर्ण होऊन मानसिक समाधान मिळेल. मात्र अति आत्मविश्वासामुळे छोट्या छोट्या चुका होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे पण फायदेशीर ठरणार आहे. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात, पण त्यातून तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. सरकारी, शिक्षण, कायदा, बँकिंग आणि प्रवासाशी संबंधित क्षेत्रातील धनुराशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये चांगले परिणाम दिसू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन योजना राबवण्याची योग्य वेळ असून ग्राहकांचा विश्वास, परदेशी व्यवहार, ऑनलाईन व्यवसाय किंवा सल्लागार क्षेत्रात कार्य करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. मात्र कागदपत्रे तपासल्याशिवाय कोणताही मोठा व्यवहार करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा ज्ञानवृद्धीचा आहे. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि धार्मिक किंवा तत्त्वज्ञान विषयात विशेष रस वाढेल. शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भविष्यासंबंधी चर्चा कराल. काहींना घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा टिकवणे आवश्यक असून दूर राहणाऱ्या व्यक्तीसोबत संपर्क वाढू शकतो. नात्यात स्वातंत्र्य आणि समजूतदारपणा दोन्ही गोष्टी आवश्यक राहतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरता देणारा असून उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पण प्रवास किंवा घरगुती कारणांमुळे खर्च वाढू शकतो, तेव्हा त्याचे आधीपासूनच योग्य नियोजन करा. जुन्या गुंतवणुकीतून सकारात्मक बातमी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखी, पचनाचा त्रास किंवा थकवा जाणवू शकतो. वेळेवर आहार घ्या, गोड पदार्थ कमी खा आणि त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ चालल्यास तुमची ऊर्जा वाढू शकेल. धनुराशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 4 जून व 5 जून. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका पिवळ्या कपड्यामध्ये मुठभर हरभरे आणि हळदीचा छोटा तुकडा बांधून ते घरातील पुस्तकांच्या कपाटाजवळ किंवा अभ्यासाच्या जागी ठेवा. 7 दिवसांनी ते हरभरे पक्ष्यांना खाऊ घाला आणि हळद एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय धनुराशीच्या गुरुतत्वाला बळकटी देतो, ज्ञानवृद्धी करतो आणि अडकलेल्या कामांमध्ये योग्य मार्ग आणि योग्य व्यक्तींची मदत मिळवून देतो. मकर रास.
वृषभ राशीतील सूर्य मकर राशीच्या जातकांना सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि वैयक्तिक आनंद ह्याकडे अधिक लक्ष देण्यास प्रेरित करेल. शुक्र आणि बुध यांच्या प्रभावामुळे सुखसमृद्धी योग आणि बुद्धिलाभ योग ह्या आठवड्यामध्ये मकर राशीच्या जातकांमध्ये तयार होत आहेत. त्यामुळे मनात नवीन योजना आकार घेतील. काहींना कला, लेखन, गुंतवणूक किंवा नवीन छंदातून फायदा मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून प्रेरणादायी सल्ला मिळण्याची शक्यता आहे. मात्र शनीच्या प्रभावामुळे प्रत्येक गोष्ट संयमाने आणि नियोजनपूर्वक करणे आवश्यक राहील. नोकरीच्या क्षेत्रात तुमची जबाबदारी वाढणार असून त्याचबरोबर मानसन्मान देखील वाढणार आहे. वरिष्ठ तुमच्या शिस्तप्रिय कामपद्धतीवर खुश राहतील. प्रशासन, अभियांत्रिकी, बांधकाम, अकाउंट्स किंवा सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी आठवडा नवीन व्यवहार व जुने संपर्क मजबूत करण्याचा असून स्थावर मालमत्ता, लोखंड, यंत्रसामग्री किंवा शेती संबंधित व्यवसायात प्रगती साधाल. मात्र भागीदारीत प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात ठेवणे महत्त्वाचे राहील. मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवणारा असून तांत्रिक शिक्षण, गणित, व्यवस्थापन आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम या आठवड्यात मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत स्थिरता आणि समजूतदारपणा राहील. घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे, पण अतिगंभीरपणा नात्यात दुरावा निर्माण करणार नाही याबाबत योग्य ती काळजी घ्या. काहींना जुन्या मित्रांसोबत पुन्हा संपर्क वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावध पण लाभदायक ठरणार आहे. गुंतवणुकीचे योग्य नियोजन केल्यास भविष्यात चांगला फायदा पदरी पाडू शकाल. घर किंवा वाहनाशी संबंधित खर्च ह्या आठवड्यात वाढू शकतात, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. जुन्या अडकलेल्या पैशांबाबत सकारात्मक हालचाल दिसेल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना गुडघेदुखी, सांधेदुखी, थकवा व अपुरी झोप ह्यामुळे थोडासा त्रास, ताणतणाव जाणवू शकतो. तेव्हा वेळेवर विश्रांती घ्या. शरीराला ताण कमी देणे कसे आवश्यक राहील याकडे लक्ष द्या. सकाळी हलका व्यायाम घेणे फायदेशीर ठरेल. मकर राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 3 जून व 6 जून. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी एका छोट्या मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून त्यात 2 काळे तीळ टाका आणि तो दिवा घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला काही वेळ लावा. दिवा विझल्यानंतर उरलेले तीळ एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मकर राशीच्या शनी तत्वाला संतुलित करून कामातील अडथळे कमी करतो, मानसिक स्थिरता वाढवतो आणि घरातील नकारात्मकता कमी करण्यास मदत करतो. कुंभ राशी. वृषभेतील सूर्य कुंभ राशीच्या जातकांना घर, कुटुंब आणि मानसिक स्थिरता याकडे अधिक लक्ष देण्यास भाग पाडेल. शनीच्या प्रभावामुळे विचार अधिक गंभीर राहतील, पण बुधामुळे व्यवहारात चतुराई वाढेल. पारंपरिक ज्योतिषानुसार गृहसौख्य योग आणि नवीन संपर्क लाभयोग ह्या आठवड्यामध्ये कुंभ राशीच्या जातकांना तयार होत आहेत. त्यामुळे घराशी संबंधित निर्णय, दुरुस्ती किंवा नवीन वस्तू खरेदीचे योग संभवतात. काहींना जुन्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून अनपेक्षित मदत ह्या आठवड्यात मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मानसिक समाधान देऊन जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन कल्पना मांडण्याचा असून तुमची वेगळी विचारशैली वरिष्ठांना प्रभावित करू शकते. IT, संशोधन, सोशल मीडिया, विज्ञान आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ ह्या आठवड्यात मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नेटवर्क वाढवणारा असून नवीन ग्राहक, ऑनलाईन प्रमोशन किंवा दूरच्या ठिकाणाहून कामाच्या संधी मिळू शकतात. मात्र कोणत्याही व्यवहारात घाई करू नका. मित्रांच्या सल्ल्यामुळे व्यवसायात नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा कल्पकता आणि एकाग्रता वाढवणारा असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष यश प्राप्त होऊ शकेल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत घरगुती विषयांवर चर्चा कराल. काहींना घर बदल, सजावट किंवा नवीन योजना तयार करण्यासाठी निर्णय घ्यावा लागू शकतो. प्रेमसंबंधात मैत्री अधिक गहरी होण्याची शक्यता आहे. मात्र भावनेपेक्षा स्पष्ट संवाद ठेवणं महत्त्वाचं राहील.
जुन्या गैरसमजांवर शांतपणे चर्चा केल्यास नाते अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरीचा असून घरासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो, तेव्हा त्याचे आधीपासूनच नियोजन करा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला घेण्याचा प्रयत्न करा. अचानक आर्थिक लाभाची छोटी संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना थोडासा थकवा, पाय दुखणे, रक्तदाब किंवा झोपेची अनियमितता जाणवू शकते. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा आणि पाण्याचे पिण्याचे प्रमाण वाढवा. सकाळी शांतपणे चालण्याचा किमान 15 मिनिटे व्यायाम करा आणि दीर्घ श्वसन करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 आणि 7. शुभ रंग आहे आकाशी आणि जांभळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 2 जून व 5 जून. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी रात्री एका काचेच्या ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात एक छोटासा कापराचा तुकडा टाका आणि ते ग्लास घराच्या उत्तर पश्चिम दिशेला ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी ओता. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कुंभ राशीच्या जातकांना शनितत्वातील मानसिक अस्थिरता कमी करून घरातील वातावरण शांत ठेवण्यास सहाय्यभूत होतो, नकारात्मक विचार दूर करतो आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करतो. मीन रास. वृषभेतील सूर्य मीन राशीच्या जातकांना संवाद, प्रवास आणि नवीन कल्पनांच्या दिशेने सक्रिय ठेवणारा ठरणार आहे. गुरूचा प्रभाव तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता आणि आध्यात्मिकता वाढवेल, तर बुधामुळे व्यवहारात वेग येईल. पारंपरिक वैदिक दृष्टिकोनातून वाणी लाभयोग आणि प्रवास सिद्धियोग ह्या आठवड्यामध्ये तयार होत आहे. त्यामुळे एखादा महत्त्वाचा संपर्क, संदेश व अचानक भेट तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आठवड्याच्या सुरुवातीला मनात नवीन योजना आकार घेतील, मात्र भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक विचार करणे आवश्यक राहील. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या कल्पकतेला आणि शांत स्वभावाला विशेष महत्त्व मिळेल. लेखन, अध्यापन, संगीत, आध्यात्मिक क्षेत्र, मीडिया किंवा समुपदेशनाशी संबंधित व्यक्तींना या आठवड्यामध्ये चांगले यश मिळू शकते. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संपर्क वाढवणारा असून ऑनलाईन व्यवसाय, प्रवास, शिक्षण किंवा कला क्षेत्राशी संबंधित कामात विशेष प्रगती साधाल. काहींना छोट्या प्रवासातून देखील या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. मात्र कोणत्याही व्यवहारात भावनेपेक्षा कागदपत्रांवर विश्वास दाखवणं अधिक आवश्यक आहे. तेव्हा कुठलाही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कल्पनाशक्ती आणि अभ्यासातील रुची वाढवणारा ठरेल. साहित्य, कला, मानसशास्त्र आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ व विशेष संधी या आठवड्यात मिळू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढणार असून घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक वातावरण राहील. काहींना मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य संधी मिळेल. मात्र अति अपेक्षा नात्यात तणाव निर्माण करू शकतात. तेव्हा जोडीदाराकडून अनपेक्षित अपेक्षा ठेवू नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम पण स्थिर राहणार असून छोट्या छोट्या मार्गांनी पैसे येण्याची शक्यता आहे. प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घरगुती कारणांमुळे ह्या आठवड्यामध्ये मीन राशीच्या जातकांचा खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना पाय दुखणे, सर्दी, थकवा किंवा मानसिक संवेदनशीलता यामुळे त्रास होऊ शकतो. तेव्हा पाणी पिण्याचे प्रमाण भरपूर वाढवा. पूर्ण झोप घ्या. ध्यान, मंत्रजप आणि शांत संगीत तुम्हाला मनाला उभारी देणारे ठरेल. त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा आणि समुद्री हिरवा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 1 जून व 4 जून. व मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी रात्री एका छोट्या तांब्याच्या किंवा स्टीलच्या वाटीत थोडे गंगाजल आणि स्वच्छ पाणी एकत्र करून त्यात 1 चिमूट हळद आणि 1 तुळशीचे पान टाका. ती वाटी झोपताना पलंगाजवळ ठेवा आणि सकाळी ते पाणी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर शिंपडा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मीन राशीच्या गुरुतत्वाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देणारा ठरेल. मानसिक गोंधळ त्यामुळे कमी होईल आणि घरात शांतता तसेच शुभसंधी आकर्षित करण्यात मदत करेल.
हे होते मेष ते मीन ह्या 12 राशींचे दिनांक 31 मे 2026 ते 6 जून 2026 ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला आपोआप मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. कमेंट नक्की करा, आपली रास कुठली आहे त्याबाबत नक्की कमेंट करा. धन्यवाद.